नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं RDL अकॅडमीमध्ये. बघा, आज 6 नोव्हेंबर आहे आणि आजचा जो धर्मादाय निरीक्षकचा पेपर झालेला आहे, सेकंड शिफ्ट दुसऱ्या शिफ्टमधला जो पेपर आहे तो पेपर मुलांना कसा गेला हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळच्या शिफ्टचं पण ॲनालिसिस घेतलेलं आहे. तर आत्ता दुपारच्या शिफ्टमध्ये कसा पेपर आला याची पूर्ण माहिती आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत. त्यांना आपण कॉलवरती कनेक्ट करणार आहोत. त्या अगोदर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना धर्मादाय आयुक्त भरतीसाठी TCS पॅटर्नची टेस्ट सिरीज हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. एकूण 12 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत ग्रुप ABCD टायमरनुसार. तर ज्यांचा पेपर बाकी ते विद्यार्थी घेऊ शकतात. TCSने विचारलेले तसेच परीक्षाभिमुख 1200+ प्रश्न या टेस्टमध्ये तुमचे कव्हर होतील. तर ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज पाहिजे, कालच्या दिवस आपण ऑफर ठेवली होती, परंतु काही विद्यार्थ्यांचे पेमेंट न झाल्यामुळे ऑफर आजसुद्धा आपण कंटिन्यू केली आहे. 99 रुपयाला फक्त तुम्हाला हे 1200+ प्रश्न असणारी टेस्ट सिरीज मिळणार आहे. आणि या टेस्टचे PDF सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करता येतील. तर ज्यांचा पेपर लवकर आला आहे, ज्यांना वाचायचं आहे प्रिंट काढून, त्यांच्यासाठी PDFची सुद्धा सुविधा दिलेली आहे. ही टेस्ट सिरीज कशी घेऊ शकता? गुगल प्ले स्टोअरला RDL अकॅडमी असं नाव सर्च करा. हा लोगो असणारा RDL अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज ॲपमध्ये नाव आणि नंबर टाकून रजिस्टर करून स्टोअर या ऑप्शनमधून घेता येईल. कोणाला टेस्ट सिरीज घेताना अडचण येत असेल तर हा व्हॉट्सअप नंबर दिला आहे खाली, याचा स्क्रीनशॉट काढून याच्यावर धर्मादाय टेस्ट असा मेसेज करा. ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून करायचं आहे त्यांनी इकडे पेमेंट दुसरीकडून करायचं असं सांगा. तुम्हाला पूर्ण माहिती व्हॉट्सअपवरती सुद्धा पाठवली जाईल किंवा ॲपमधून डायरेक्ट तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. ज्यांना वेळेचं मॅनेजमेंट जमत नाही त्यांनी नक्कीच हा ग्रुप ABCD पॅटर्न सोडवा. येणाऱ्या एक्झामला तुम्हाला याची मदत होऊ शकते. चला तर मग सुरू करूयात आजच्या लेक्चरला. विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊ की आजचा नेमका पेपर कसा गेला आहे. आपण कॉलवरती घेतो विद्यार्थ्यांना, थोडंसं वेट करा. विद्यार्थ्यांना कॉलवरती घेऊन आपण डायरेक्ट विचारूयात की कसा पेपर त्यांना गेलेला आहे आजचा. वेट फॉर अ सेक. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही आज दुसऱ्या शिफ्टचा पेपर दिलेला आहे बरोबर? हो सर, निरीक्षक. मी कन्नडकर बोलतोय, एक सर्व्हिसमॅन. आज मी दुसऱ्या शिफ्टचा निरीक्षक पदाचा पेपर दिलाय. ओके ओके, ठीक आहे. आता आपण काय करूयात, 1 बाय 1 जसं की मराठीपासून आपण सुरुवात करूयात आणि मग 1 बाय 1 आपण सगळे टॉपिक कव्हर करू. ठीक आहे. तर पहिलं मला सांगा, मराठीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आजच्या याच्यामध्ये? असे झालं सर, आपण जे तुम्ही शिकवता ना त्याच्यामधून चालते, फक्त थोडेसे ना मॉडरेट, एजी टू मॉडरेट पेपर होता आजचा ऍक्च्युली खरं बघितलं तर. हां कारण त्याच्यामध्ये म्हणी आल्या होत्या, वाक्प्रचार आले होते. ओके. त्यातला पहिला वाक्प्रचार होता, गळा कापला आणि खोकला गेला. काय आलं होतं? गळा कापला आणि खोकला गेला. ठोकला गेला. खोकला खोकला गेला. ओके ओके, ठीक आहे. अशा पद्धतीची वाक्यप्रचार आलेला आहे. अजून काय सांगाल? पुराणातील वांगे पुराणात. त्याच्यानंतर आडेविडे घेणे. आडेविडे घेणे. ऐकानी एकानी बुवा बसला दुकानी. ओके फुल नाही फुलाची पाकळी. असे 5 प्रकारचे म्हणी आणि वाक्प्रचार आले. ओके. फुल नाही फुलाची पाकळी आपण लेक्चरमध्ये त्याशीच घेतलं होतं. हो, घेतलं होतं. हां हां. आडेविडे घेणे पण घेतलं होतं. हो हो. पुराणातले वांगे आणि एकानी एकानी बुवा बसला दुकानी असं एक होतं. हां हां हां. ओके. तर एकंदरीत हां बोला बोला. बोला बोला बोला. नाही, तुमचं पूर्ण करा, म्हणजे मी पुढचे प्रश्न सांगतो. नाही सांगा, तुम्ही सांगा कंटिन्यू, मी नंतर विचारेल. प्रमोद या शब्दाचा समानार्थी शब्द आला होता. कुठला? प्रमोद. हा. त्याच्यामध्ये ऑप्शन होते अग्नी, शशी आणि आणखीन 2 काहीतरी ऑप्शन होते. ओके. त्याच्यानंतर प्रसून या शब्दाचा समानार्थी शब्द आला होता. प्रसून. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेदना, नर्क असं काहीतरी होतं त्याच्यामध्ये, मला काही एवढं आठवत नाही आता. आणि लठ्ठ भारीचा विरुद्धार्थी शब्द आला होता. काय म्हणाला? त्याच्यामध्ये लठ्ठ भारी, लठ्ठ भारती. लठ्ठ भारती. ओके. त्याच्यामध्ये ऑप्शन होते जड, जाड, दुर्भिन्न आणि एक होता प्रखर. ओके. असे 4 ऑप्शन होते त्याच्यामध्ये. मराठीमध्ये आणखी ओसाड शब्दाचा विरुद्ध शब्द आला होता. त्याचा विरुद्ध शब्द ओसाड. ओसाडचा विरुद्ध. ओके. संपन्न नाही थोडक्यात.
त्याच्यानंतर प्रायोजित क्रियापद आलं होतं की बाईंनी ते पायाकडून वया डॅश आणवल्या आणवल्या आणल्या मागवल्या असं काहीतरी होतं. ओके. त्याचा तो प्रायोजित क्रियापद होतं ते आणवल्या. ओके, प्रयोजक क्रियापदावरती विचारलंय. अजून काय? त्याच्यानंतर संयुक्त क्रियापद होतं. संयुक्त क्रियापदामध्ये पाऊस उघडला आणि मुले शाळेत आणि पुढं ओके. ब्लँक होतं. हा. त्याच्यामध्ये हसले रडले शाळेत गेले आणि आणखीन एक काहीतरी ऑप्शन होतं. तर त्याच्यात ओके. ते शाळेत गेले असं काहीतरी होतं. ओके, म्हणजे त्याच्यानंतर क्रियापदाच्या प्रकारावरती प्रश्न आलेत. हो हो, क्रियापदाच्या प्रकारावरती म्हणजे थोडंसं डीप मध्ये जाऊन क्रियापद करावं लागेल. ओके ओके. आणि त्याच्यानंतर संबंधित सर्वनाम आलं होतं. सर्वनाम. डॅश हा. डॅश मुलगा उंच आहे तो शाळेत पहिला येतो असं काहीतरी वाक्य होतं. ओके. त्याच्यामध्ये ऑप्शन होते की हा स्वतः जो. ओके तर त्याच्यात संबंधित सर्वनाम टाकायचं होतं. ओके. आता हे झालं एवढं मला जेवढं आठवलं मी तेवढं लिहिलं. म्हणजे ऍक्च्युली मी आल्यानंतर राईट डाऊन केलं ते. हा हा हा. ओके. आणि त्याच्यानंतर इंग्लिशचा जर बोलायचं झालं तर इंग्लिश मराठीमध्ये उतारा कसा आला होता सांगा मला. उतारा सोपा होता सर. उतारायला फक्त ना की तो 3 नंबरच्या ग्रुपमध्ये होता माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडा टाइम लागत होता वाचण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मॅथचे पण क्वेश्चन होते ते थोडे ट्रिकी होते. म्हणजे मी पहिले सगळे उघडून बघितलं की काय सोपं जाते ते पहिल्यांदा सोल्व करायचं. उतारा किती प्रश्न आले असतील उतार्यावरती? 5 प्रश्न होते अप्रॉक्सिमेट. 5 प्रश्न. ओके. मग आता जाऊयात आपण इंग्लिशकडे. हो. इंग्लिशमध्ये काय काय विचारलं होतं? इंग्लिशमध्ये सर अँटोनिमस होते, अपोजिट वर्ड होते, त्याच्यानंतर प्रो वर्ड होते, वन वर्ड सबस्टिट्यूशन होते. हा हा. आता मी तुम्हाला 2-3 ऐकले. मी 5-6 क्वेश्चन मला आठवतात, मी सांगतो तुम्हाला ते. हा हा हा. जसं की हेव्हेनली या शब्दाचा अपोजिट अँटोनिमस विचारला होता त्यांनी. ओके. HEVENLY. हेव्हेनली. हो हो बरोबर. त्यानंतर रेसिपेन्स RECTICENC. ओके. रेसिडेन्स. याचं काय विचारलेलं? त्याचं पण अँटोनिमस विचारलं होतं. ओके. हा. त्याच्यानंतर एक म्हण आली होती, कॅवेजन इज द मोर इम्पॉर्टंट दॅन ब्रेवली. ओके. त्याच्यानंतर डिस्टन्स लव्ह ओनली मेक टू पीपल वॉन्ट वेटर इच अदर असं काहीतरी होतं. प्रोवरवरती एक प्रश्न आलाय. 2 होते त्याचे. वन वर्ड सबस्टिट्यूशन पण होते आणि प्रो वर्ड पण होते. ओके. तकरीबन 4 प्रश्न होते त्याचे. दोन्हीचे मिळून 4 प्रश्न. ओके. हो. आणि त्याच्यानंतर हार्शली अँड इन्स्पायरिंगली क्रिटिसाइज त्या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे त्यांनी दिले होते. एक्सोनेरेटेड, एक्सोटिसिटेड असं काहीतरी होतं. एक्सो म्हणजे वाचलेले शब्द नाही ते. सोरायटेड आणि एक्सपेंटेड असं काहीतरी होतं. हा हा हा. ओके. त्याच्यानंतर ट्रूथफुलनेस ह्या शब्दासाठी अपोजिट वर्ड आला होता. फ्रुटफुलनेस का ट्रूथफुलनेस? THR ओके. ट्रूथफुलनेस. ट्रूथफुलनेस. हा हा. ओके. आणि आता आपण हे इंग्लिशचं झालं. आता आपण जीके कडे बोलूया जरा. याच्यात पॅसेज कसा होता इंग्लिशमध्ये? सोपा अवघड? हा बरा होता. म्हणजे एवढा सोपाही नव्हता. आणि किती प्रश्न असतील पॅसेजवर? पॅसेजवर 4-5 प्रश्न होते एक्झॅक्टली. एका गावाबद्दल त्यांनी माहिती दिली होती. ते गाव कशा प्रकारे मेडिटेशन आणि ह्या गोष्टीबद्दल लोकांना जागृत करतं किंवा असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये तुम्ही मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला कसं तुमच्या डिसीजचं कारण काय आहे. ते कसे पॅसेज पहिल्या याच्यामध्ये काहीच नव्हतं. लास्टच्या पॅसेजच्या सेकंड पार्ट मध्ये ना आन्सर होते त्याचे. त्याच्यामुळे पॅसेज पूर्ण वाचावंच लागत होता तो. ओके. आता जीएस बद्दल सांगा, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानबद्दल तर थोडंसं मुलांनी जीके पेक्षा ना पाठीमागचे पेपर आणि हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि साधे क्वेश्चन आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर काही नाही. करंट अफेअर्स ना? महाराष्ट्राच्या बाहेर. त्याच्यामुळे हवामान हा टॉपिक जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण त्या जीके बद्दल बोलूया. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन म्हणजे मला आठवतोय तो NCR ची सुरुवात कधी झाली होती? कशाची विचारली? NRC. NRC. त्याचे ऑप्शन होते 1950, 1952, 1956 आणि आणखीन एक ऑप्शन होता 1947. ओके. दुसरा क्वेश्चन आहे, पंचायत राज मध्ये महिलांचे आरक्षण किती टक्के असतं? 39%, 33%, 46%, 50% असे ऑप्शन होते त्याचे. ओके. महिलांचं आरक्षण विचारलंय. हा. हो. प्रतिनिधित्मक स्वराज्य संस्था कधी सुरू झाली?
काय म्हणालात? प्रतिनिधित्मक स्वराज्य संस्था कधी सुरू झाली? प्रतिनिधित्मक हा. स्वराज्य संस्था कधी सुरू झाली? ओके. हम्म. त्याच्यानंतर निर्देशक तत्वामध्ये कोणते अधिनियम येतात? हां जसं हां की भ्रष्टाचाराचा अधिनियम आहे, शिक्षणाचा अधिनियम आहे, हरित क्रांतीचा काहीतरी एक होता, आणखीन एक ऑप्शन काहीतरी होता हां त्याच्यामध्ये. हां हां त्याच्यामध्ये ते निर्देशक तत्वाबद्दल आलं होतं. ओके. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आला होता सर, 1916 जे लखनौ अधिवेशन झालं होतं. हम्म. त्या लखनौ अधिवेशनच्या करारामध्ये करार झालता, त्याच्यामध्ये ऍक्च्युली कितव्या अधिवेशनामध्ये झालता असा क्वेश्चन होता. हो, तो करार कितव्या अधिवेशनात झाला असं विचारलं? अधिवेशन विचारलं होतं हां, हां, त्याच्यामध्ये. ओके. 35, 23, 28 आणि 26 असं काहीतरी दिलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ह्याच्यावर लखनौ करारावरती जो विद्रोह झाला होता 1857 मध्ये हां हां लखनौ मध्ये, तर त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? लखनौचं नेतृत्व कोणी केलं? नेतृत्व. ओके. 1857च्या उठावरती प्रश्न आहेत. हो आहे. एक प्रश्न कंपल्सरी आहे. ओके ओके ठीक आहे. बाकी मूलभूत हक्क, कर्तव्य? नाही, ते एक हे आलं होतं की म्हणजे पंतप्रधान म्हणजे जे अध्यक्षाखाली राष्ट्रपती त्यांचे कामामध्ये म्हणजे पंतप्रधान जर म्हणजे असतात अध्यक्ष असतील त्यावर राष्ट्रपती त्यांच्यामध्ये अंडरमध्ये काम करतात असं काहीतरी होतं. आणि ते कोणत्या कलमामध्ये आहे असं एक म्हणजे प्रश्न होता. पंतप्रधानांना राष्ट्रपती सल्ला देऊ शकतात असं काही? नाही, असं नव्हतं काही. म्हणजे पंतप्रधान आणि ते सर्व मंत्रिमंडळ आहेत ते एकत्र आहेत आणि पंतप्रधान त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यावर राष्ट्रपती तिथं हजर आहेत. असं काम बघू शकतात असं काहीतरी 74, 235, 246, 249 असं दिलं होतं. कलम विचारले? मला ओके. कलम विचारले असतील. कलम विचारलं होतं. अजून त्याच्यानंतर हां बोला. मधलाच सांगतो मी आणखी. हां एक पोपे हवामान वर्णांकन वर्गीकरण. हां हां पोपने हवामान वर्गीकरण. त्या वर्गीकरणामध्ये तुम्ही जो गंगा स्ट्रक्चर असं काहीतरी नाव होतं, ते कोणत्या सिम्बॉलनी दर्शवतात? त्याच्यामध्ये सिम्बॉल होते GSF आणि आणखीन एक सिम्बॉल होतं काहीतरी. ओके ओके ओके. त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन होता, पांडुरंग सदाशिव खानखोटे हे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? हां 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 ते स्वतंत्र स्वराज्य संस्था होती आणि आणखीन 3 संस्था होत्या त्याच्यामध्ये. ओके. खिलाफत होते, चळवळ असं काहीतरी होतं. म्हणजे आणि मला एवढं काही आठवत नाही आता ते होतं. त्याच्यानंतर आपण पुढे जर गेलो जीके मध्ये, मद्रास वेद कोणत्या साली लिहिले गेले असं काहीतरी होतं. मद्रास वेद का? हो. ओके. 1882, 1885, 1887, 1892 का 93 असं काही. आणि म्हणजे 1800 ते 1900च्या 20 वर्षाच्या कालखंडामधले 4 ऑप्शन होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर होतं आर्य समाजाची स्थापना कुणी केली? ओके ओके. महिला आर्य समाज. महिला आर्य समाज. ओके. महिला आर्य समाजाची स्थापना कुणी केली? त्याच्यामध्ये ऑप्शन होते ताराबाई शिंदे, त्याच्यानंतर रमाबाई पंडित, आनंदीबाई जोशी. आपण घेतला होता क्वेश्चन. आपण घेतला होता हा क्वेश्चन. तर त्याच्यानंतर एक तापमानाबद्दल 2 क्वेश्चन आले होते. त्यातला 11वा क्वेश्चन म्हणता येईल आपल्याला. तापमानाबद्दल महाराष्ट्राचं तापमान जे आहे ते अक्षरवृत्तावर कसं असतं ह्या प्रश्नाला योग्य असं विधान कोणतं पूरक आहे ते खाली दिलं होतं त्यांनी. ओके. त्याच्यामध्ये ऑप्शन होते की अक्षरवृत्तावर तापमान कमी असतं, अक्षरवृत्तावर तापमान जास्त असतं, अक्षरवृत्तावर तापमान विषुववृत्तापासून अक्षरवृत्ताकडे ध्रुवाकडे जाताना तापमान कमी होत जातं. आणि आणखीन एक ऑप्शन होता अक्षरवृत्तावरला काहीतरी मला आठवत नाही, 3 ऑप्शन मला आठवतात फक्त त्यातले. ओके. म्हणजे तुम्हाला हवामान आणि याच्यावरती प्रश्न आले. हवामान आहे. त्याच्यानंतर दुसरा एक ना मातीबद्दल एक क्वेश्चन आला होता की दख्खनच्या पठारावरली माती जी आहे त्याचा जो वायव्य भाग आहे तो लाव्यापासून बनलेला आहे, तर ती माती कोणत्या प्रकारची आहे? त्यांनी त्याच्यामध्ये एक क्वेश्चन पण टाकला होता, वायव्य टाकलं होतं त्यांनी ऍक्च्युअली, पण तिथं काळी मृदाच होती त्याचं. मृदेचा पण एक क्वेश्चन होता. ओके. मृदावरती. त्याच्यानंतर निर्देशक तत्व झालं.
प्रतिष्ठात्मक संस्था झाली, हम्म. आर्य समाज झाले, मद्रास झाले. तकरीबन एवढं आता मला आठवतंय. तकरीबन 12-13 क्वेश्चन आठवले याच्यामधले, जीके मधले. हो 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 बरोबर. आणि मराठीचे 12 झाले, ह्याच्यामधले 7 झाले. आता आपण math पाहूया. हां रिझनिंग मध्ये काय काय आलं होतं सांगाल? रिझनिंग मध्ये ना एक आकृती आली होती, त्याचा एल शेप आकार होता आणि त्या एल शेप मध्ये ते एक मध्ये बाण दाखवला होता त्यांनी, म्हणजे त्याची उलटी आकृती काय असं असं विचारलं होतं. मिरर किंवा वॉटर इमेज? ते ऍक्च्युअली मला कळलं नाही सर. ओके ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना एक सिक्वेन्स दिला होता बघा, PGIKOQSWYAEG HLQ. ह्याच्यामधला ना विसंगत घटक ओळखायला लावला होता त्यांनी, म्हणजे कोडिंग डिकोडिंग मध्ये विचारलंय. डिकोडिंग मध्ये. त्याच्यानंतर NJM QNJ JTS HDG याच्यामधला विसंगत घटक ओळखायला लावला होता. ओके. त्याच्यानंतर त्यांनी अच्छा ह्याच्यामधला आणखीन एक क्वेश्चन राहिला सर मॅथ जीके मधला, त्यांनी ना सायन्सचे क्वेश्चन विचारले होते सर. सायन्सचे काय काय आले होते सांगा बरं. सायन्स मध्ये ना त्यांनी दिलं होतं AB आणि त्याला पुढे डिस्ट्रीब्यूट करून A+B दिलं होतं. तर ही कोणती अभिक्रिया आहे? अभिक्रियेचं रासायनिक सूत्र दिलंय. रासायनिक, पण ते त्याच्यात काही NaCl फिनेसेल नव्हतं, A आणि B होता, त्याला फक्त सेपरेट केलं होतं. अपघटन अभिक्रिया होती ती वेगळी करण्याची. त्याच्यानंतर आल्यामध्ये पॅरालाइडिस, झिंगाराइड और सोलेनाराइड असं काहीतरी नाव होतं. हे तत्व खालीलपैकी कशामध्ये आढळतात? हळदीमध्ये सूक्ष्म परजीवी आहेत, त्याच्यानंतर आल्यामध्ये सूक्ष्म परजीवी आहेत, त्याच्यानंतर पुन्हा त्याचं ऑप्शन होतं आल्यामध्ये कवक नाशक आहेत, आणि पुन्हा आणखीन एक काहीतरी ऑप्शन होता, ह्याच्यातलं काहीतरी विचारलं होतं त्यांनी. ओके. 3 शब्दांचे संयुगे कोणते ह्याच्यामध्ये आढळतात त्याच्याबद्दलचा क्वेश्चन होता. ओके. त्याच्यानंतर जीके मधलाच एक क्वेश्चन होता, एक गोलाकार पृष्ठ गोल आहे आणि त्याच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ सेंटरला न्यूनतम असतं असं काहीतरी होतं. आणि त्याच्यामध्ये 4 नावं होते, त्याच्यामध्ये एक सहस्र उद्यान, एक मराठी म्हणजे भारतीय नाव होतं, बाकीचे 3 वेगळे नाव होते. आणखीन जीके मधलाच एक क्वेश्चन होता, एक पुस्तकाचं नाव दिलं होतं, मला ते आठवत नाही ऍक्च्युअल. त्या पुस्तकाचे सहसंपादक म्हणजे त्यांना जे पुस्तक प्रकाशन करताना त्यांना हेल्प केली होती, तर त्यांचे नाव दिले होते सुनीता वर्मा, रवी एक शर्मा कोणीतरी होतं, विनोद शर्मा असं काहीतरी. खाली आणखी एक नाव होतं, आणि ज्यांनी ऍक्च्युअली जे पुस्तक लिहिलं होतं ना त्यांचं नाव होतं इराना क्रोशिक असं काहीतरी होतं त्यांचं नाव. ओके. आर्मीचं काहीतरी पुस्तक होतं, एज ऑफ इंडियन स्पोर्ट असं काहीतरी. त्याच्यानंतर गणिताचा विषय चालला होता, मध्येच आपण इकडे आलो. हा सांगा, आकृत्यांवरती एक प्रश्न आलाय. कशामध्ये? आकृतीवरती एक प्रश्न आला होता. आकृतीमध्ये नंतर कोडिंग डिकोडिंग वरती किती आले? कोडिंग मध्ये अप्रॉक्सिमेटली 6 ते 7 क्वेश्चन कोडिंग डिकोडिंग मध्ये असतील. 6 ते 7. ओके. पुढे सांगाल? हो, म्हणजे पुढे आणखीन जर बघितलं आपण ना की कोडिंग त्याच होतं, MELT त्याला जर आपण 351 लिहित असेल आणि LOAD ला जर 2487 लिहित असेल, तर आपण तुम्हाला एल चा ऍक्च्युअली काय लिहिताल तुम्ही, एल साठी काय वापरणार असा क्वेश्चन होता. ओके. त्याच्यानंतर मॅथ मध्ये हे आले होते, नातेसंबंध आले होते. जी मुलगी आहे, जी हा चा भाऊ आहे. नातेसंबंधावरती किती प्रश्न असतील एकूण? 2 क्वेश्चन होते सर. ओके. सोपे होते? सोपे होते, म्हणजे मला वैयक्तिक सोपे वाटले, बाकीच्यांचं माहित नाही मला. ओके. त्याच्यानंतर एक ना त्यांनी सिक्वेन्स दिला होता, VBM=2 म्हणजे त्याला पॅरलल WDB. त्यांचं जे रिलेशन आहे ते खालचं कोणत्या जोडीमधलं रिलेशन आहे, कोडिंग डिकोडिंग मध्ये सहसंबंध विचारला होता. 4 क्वेश्चन होते तसले. आणि हे असे विसंगत घटक काढा. आणि बैठक व्यवस्था वगैरे? बैठक व्यवस्थेवरले होते की एक 8 जणांची ह्यांना म्हणजे माणसं दिले होते, P किंवा RST, आणि ते उत्तरेकडे तोंड करून बसले होते. तर मग S आणि N हा 6व्या नंबरला आहे असं काहीतरी. गोलाकार विचारली होती का रांगेतील बैठक व्यवस्था? नाही, मी सांगतो तुम्हाला. आता एक तर उत्तरेकडे तोंड करून बसलेले विचारले होते. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता ते गोलाकार टेबल मधून सेंटरकडे बघतायत म्हणून विचारलं होतं. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन होता की ते 6 मंजिल इमारत आहे, हा इथं राहतो, हा इथं राहतो, आणि खालून हा इथं राहतो, तर ह्याच्या दोघांमध्ये किती माणसं असतील म्हणून.
ओके. अशाच प्रकारचा पुन्हा चौथ्या ग्रुपमध्ये हाच क्वेश्चन होता इमारतीचा, हे वर आहे खाली आहे आणि मग ह्या दोघांमधली तिसऱ्या नंबरला कोण, टी पासून किंवा एन पासून तिसऱ्या नंबरला कोण आहे. ओके. हे 4 क्वेश्चन होते ते. क्वेश्चन सोपे होते पण थोडासा टाइम लागत होता. ज्यांनी मराठी चांगलं केलं, इंग्लिश चांगलं केलं तर त्याला कमीत कमी 12 ते 15 मिनिटं मॅथ्स साठी दिले तर त्याला पेपर सोपा होता. ओके ओके ठीक आहे. अजून काही वेगळा टॉपिक आठवतोय रिझनिंग मध्ये? रिझनिंग मध्ये आणखीन जास्त करून ना त्यांनी विसंगत घटकच ओळखायला लावले होते आणि कोडिंग मधलं त्यांनी लॉजिक त्यांचं जे लावत होतो ना आपण, तर त्याच्यामध्ये एक 8 टाकतात त्याच्यामध्ये, त्याच्या आतमध्ये एक तर डावीकडून मोजा. सांकेतिक चिन्हांबद्दल आणि शब्दांबद्दल 2 ते 3 गणितं होते, की एक सांकेतिक लाईन दिली होती त्यांनी अक्षर ह्याच्यासारखी, त्याच्यामध्ये चिन्ह, संख्या आणि अल्फाबेट असे काहीतरी मिळून होते. मग त्याच्यातून ते विचारायचे की चिन्हाच्या आधी एक संख्या आणि चिन्हाच्या नंतर एक अक्षर असणारे किती ग्रुप, किती संख्या आहेत, किती ग्रुप आहेत. असे 3 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये मॅथ्स मध्ये सांकेतिक भाषेवर. अच्छा. त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग मध्ये होतं व्हेरिफिनर इनटू अननोन, त्याच्यासाठी त्यांनी कोड दिला होता DHETFR. आणि नंतर अननोन स्ट्रीम राईट, त्याच्यामध्ये त्यांनी दिला होता DHGIPN. मग DH दोन्हीकडे सेम होतं, अननोन बद्दल काय वापरलं ते विचारलं होतं. ओके. मध्ये सेंटरला जो DH आला होता तो दोघांमध्ये सेम होता, त्याच्यामध्ये ते उत्तर आलं. बोर्ड मासवर तर काल एक प्रश्न आला, आज बोर्ड मासवर प्रश्न होता का? हो आला पुढंच असतं. त्याच्यामध्ये कसं होतं 18, 3, 2, 4 आणि शेवटला 14 एक सिक्वेन्स दिली होती. त्याच्यामध्ये ABCD असे त्यांनी आकडे टाकले होते आणि त्यांनी कंडिशन दिली होती A++ असेल, B=so. म्हणजे चिन्ह बदलून तुम्हाला उत्तर काढायचं होतं. त्याचे चिन्ह बदलायचे आणि त्यांनी नंतर उत्तरही सांगितलं होतं 66 असे उत्तर येईल ते. तर कुठली चिन्ह वापरावे लागतील? चिन्ह वापरून तुम्ही सॉल्व्ह करायचं, जेणेकरून तुमचं उत्तर 66 आलं पाहिजे. अच्छा ठीक आहे. त्यांनी ऑलरेडी ऑप्शन सॉल्व्ह करून दिला होता, फक्त आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं होतं. आणि ते एक लॉजिकल थिंग होती की सगळ्यात मोठी संख्या शेवटला गुणाकार हवाय, तर पहिल्यांदा सगळ्यात मोठी संख्याने गुणाकार हवाय, तर मध्ये मायनस चिन्ह येतं तर ते मायनस करून होऊ शकतं. अच्छा ठीक आहे. त्याच्यानंतर 3चा संबंध 9 बरोबर आहे, 7चा 49 बरोबर आहे, 12चा संबंध कशा बरोबर असेल? नंबर सिरीज पण आली होती, किती होते नंबर सिरीज वर? एकच क्वेश्चन होता सर तो. एकच प्रश्न. ओके. तो 12चा वर्ग होता 144. ओके. म्हणजे एकंदरीत रिझनिंग पण बऱ्यापैकी सोपं आलंय, फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. अभ्यास त्यांनी केलाय ना, ज्यांनी अभ्यास केलाय त्याला रिझनिंगचं काहीच वाटलं नसेल. ओके ठीक आहे. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा ज्या गोष्टी पाहिल्यात ना की ABCD काय आहे, आमचं झालं, तर त्यांना खूप अवघड आहे हा कोर्स. तुम्ही टेस्ट सोडवली होती ना आपली? हो टेस्ट सोडवली होती सर. ओके. टेस्टचा मला बऱ्यापैकी फायदा झाला. म्हणजे जेणेकरून की नाही, मी ज्या गोष्टी होत्या अनभिज्ञ होतो, तर त्याच्यामुळे मला त्या गोष्टी समजल्या. अनभिज्ञ या शब्दावरून एक वाक्य आठवलं मला, वाक्य शुद्धीकरणासाठी आलं होतं मराठीमध्ये. त्याच्यामध्ये होतं की एक नाटकामध्ये नायक रंगमंचावर आविर्भावपणे आपले कारकीर्द सादर करतो. आविर्भाव हा शब्द होता ना, त्याच्यामध्ये थोडासा फॉल्ट होता आणि नाटक, नाटकीय, नाटकात अशी काहीतरी एक 2 फॉल्ट होते त्या वाक्यामध्ये आणि ते 4 वाक्य होते, त्यातले योग्य वाक्य लिहायचं होतं. ओके. शुद्धीकरणासाठी. पुन्हा मराठीमध्ये असाच एक प्रश्न होता की मंदिरामध्ये देवीला घातलेले कार्प, मला तो शब्द आठवत नाही, कापत्रिका लटकत होत्या. ओके. त्याच्यामध्ये ते मंदिर पहिली वेलांटी आहे की दुसरी वेलांटी आहे आणि कापदर्शिकेला कपदर्शिका आहे का कापदर्शिका आहे, हे 2 फॉल्ट होते त्याच्यामध्ये. ओके ठीक आहे. वाक्य शुद्धीकरण पण आलं होतं. त्याच्यामध्ये पॅराजंबल पण आले होते मराठीमध्ये, जसं की म्हणजे मी शाळेत आलो गेलो असं काहीतरी होतं, ते सिक्वेन्स वर लिहायचं होतं. आणि दुसरं आणखीन एक पॅराजंबल होतं मराठीमध्ये की प्रयत्न दिसतो तुम्हाला आम्हाला असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये ते वाक्य बनत होतं की लोकांना फक्त फळ दिसतं, प्रयत्न दिसत नाही, किंवा ज्यांनी प्रयत्न केले त्यांना फळ मिळतं, असे काहीतरी त्याचे खालचे ऑप्शन होते. ओके चालेल. बघा तुम्ही जवळपास मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सगळंच जवळपास भरपूर या ठिकाणी गाईड केलेलं आहे. तर दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीचा पॅटर्न आज आलेला होता. तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी या पद्धतीने तयारी करून जा. सोबत ज्यांना वाटतंय की मला वेळेचं मॅनेजमेंट कळणार नाही त्यांनी ग्रुप ABCD पॅटर्न असणारी आपली टेस्ट सिरीज नक्की सोडवा. याच्यामध्ये 1200+ प्रश्न आहेत. ऑनलाईन परीक्षेचा सेम टू सेम पॅटर्न आपण बनवलेला आहे. तर ही ऑफरमध्ये आजच्या दिवस फक्त 99 रुपयाला उपलब्ध आहे. RDL अकॅडमी हे ॲप गुगल प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये लॉग इन करून स्टोअर या ऑप्शनमधून फक्त 99 रुपयाला ही 1200+ प्रश्न असणारी ABCD पॅटर्नची टेस्ट सिरीज विकत घेऊ शकता. काही अडचण येत असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, याच्यावरती टेस्ट सिरीज असा मेसेज करा. ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून करायचं त्यांनी पण इकडे कळवा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. आत्ताच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. याच्या अगोदर झालेले ॲनालिसिससुद्धा बघून या आणि रात्रीचं पण ॲनालिसिस मी पुढे टाकणार आहे. त्यासाठी सर्वांनी आपलं जे RDL अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे, RDL अकॅडमी, हे सगळ्यांनी जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. आत्ताच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन हॅव अ गुड डे. बाय बाय.